श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आयुष्याची माती करणाऱ्या या 36 सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. 1. नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे. सांगकाम्यासारखी कामे करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करा. 2. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने उत्साहाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेता. विशेषतः चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये वेगवेगळे आजार मोठ्या प्रमाणात वाढतात. 3. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी करते. ही हानी कधीही भरून न येणारी अशी असते. यामुळे माणूस पूर्णपणे बर्बाद होतो. 4. मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकत नाही. तुम्ही स्वतःला कमी लेखू लागता. 5. आळसामुळे आपले व्यक्तिमत्व, कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते. आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्य पुढे जाणे सहज शक्य होते. 6. घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणालाही सांगू नका, नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील, तसेच वेळप्रसंगी त्याचा गैरफायदा देखील घेतील. 7. नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखूनच घ्यावा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. 8. कधीच कोणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या आजूबाजूची लोक सज्जन आणि सद्वर्ती असतील याचीही काळजी आपण नेहमीच घेतली पाहिजे. 9. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते. तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते. 10. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो, कारण हे कलियुग आहे. स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्या जवळ येणार नाही. जिकडे घुगऱ्या तिकडे उदे हे तर आपल्याला माहितीच आहे. 11. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक दाखवणारे आणि सुप्त हेतू कधीही न दाखवणारे, हेतू कधीही त्यांचे न समजणारे अशा लोकांपासून नेहमी आपल्याला नुकसानच होते. तोंडावरती एक, मागे पुढे एक अशी बोलणारी ही लोक असतात आणि हे हेतू आपण ओळखू शकलो नाही तर आपले निश्चित यातून नुकसानच होते. 12. तारुण्य परतून येत नाही, म्हणून तारुण्यात सत्य वर्तन करा. खोटं कधीही वागू नका. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य बर्बाद करू नका. कोणाचाही कधीही विश्वासघात करू नका. 13. तुमच्याकडे असणारे स्किल कधीही वाया घालवू नका. त्याचा योग्य तो मोबदला घ्या, कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना कधीही किंमत नसते. 14. आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ शोक करत बसू नका. जवळ आहेत त्यांची काळजी घ्या, कारण काळ झपाट्याने पुढे चाललेला आहे. आपणही काळासोबत चालायला हवे. शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती तर परत येत नाही. म्हणूनच आपल्या जवळ जे आहेत ते जपायला शिकावे, नाहीतर जे जवळ आहे तेही कधी दूर जातील हेही आपल्याला समजणार नाही. 15. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ त्यांच्या नादी लागून वाया घालवू नका, कारण गेलेली वेळ ही परत येत नाही. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसांचे नोकर बनणे कधीही चांगलेच. 16.
रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून नेहमी आपले डोके शांत आणि मन स्थिर ठेवून विचारपूर्वक निर्णय घेत चला. 17. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अति सर्वत्र वर्जते. मग ते कुठल्याही बाबतीत असो, आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो किंवा कुणावरती विश्वास असो किंवा कुणावरती प्रेम असो. कधीही कोणत्याही गोष्टीची अति करू नये. अति केलं तर निश्चित त्याची मातीच होते. 18. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा नेहमीच प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळत नाही. 19. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. त्या आभासी असतात. हे कायम लक्षात ठेवा. त्याच्या अधीन कधीही जाऊ नका. 20. तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणालाही खरा सांगू नका. तुमच्या पगारावरून तुमची किंमत ही समाजात ठरवली जाते. लोक तुमच्या पगारावरून तुमची किंमत तर ठरवतात, पण मान सन्मानही तुम्हाला देताना आधी तुमचा पगार, पाणी, तुमची पर्सनॅलिटी याचा विचार केला जातो. म्हणून तुमची पर्सनॅलिटी ही नेहमीच उज्ज्वल आणि पवित्र अशी ठेवा. 4 चौघात उठून दिसेल अशी पर्सनॅलिटी कायमस्वरूपी ठेवा. 21. स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व कधीही देऊ नका. कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार, इगो निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते. लोक आपल्यापासून दूर जायला सुरुवात होते. 22. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा. पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा. कारण अशी लोक कधी विश्वासघात करतील हे आपण सांगू शकत नाही. 23. आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यावी. नाहीतर भावनांचा उद्रेक होतो किंवा भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आपणास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे माणूस कधीकधी BP, शुगर, त्याचप्रमाणे याचाही शिकारी होतो. 24. आर्थिकरित्या नेहमी सक्षम बना. नाहीतर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही. परिणामी परिस्थिती आहे तशीच राहील. पैसा कोठून येतो, कोठे जातो हेही समजणार नाही. 25. देवावर विश्वास ठेवा, अगर ठेवू नका, परंतु माणुसकी कधीच सोडू नका. माणुसकी सोडून कधीही वर्तणूक करू नका. आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वरभक्ती होईल. समाजामध्ये माणुसकीने वागलात तर कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही. फक्त मनामध्ये नामस्मरण जरी केले तरीही मोठं पुण्य तुम्हाला निश्चित जागेवरूनच लाभेल. 26. वाईट सवयी जडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत. नेहमी चांगल्या माणसांची संगत निवडा. आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले, सत्य आणि विश्वासू लोक असू द्या. कधीही वाईटाची संगत करायला जाऊ नका. भलेही तो गरीब पण प्रामाणिक असू द्या, त्याची संगत नेहमी करा. 27. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका. कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल त्या भाकरीने आपले पोट भरलं होतं. आणि चप्पल आज तुटली आहे, पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते, हे लक्षात ठेवा. आज एखादी व्यक्ती आपल्या उपयोगाची नाही, पण कधी काळी तिने आपल्याला कळत न कळत थोडीफार तरी काहीतरी मदत केलेली असते किंवा काहीतरी आपल्याला दातृत्व दाखवलेले असते. हे कधीही विसरू नका. नेहमी त्यांनी केलेल्या मदतीची किंवा त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीची जाण आपल्या मनामध्ये राहू द्या. कधीही ती जाण विसरू नका. कारण चांगली माणसे ही नशिबाने मिळतात आणि अशी माणसे गमवायला वेळ लागत नाही. 28. जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नाते तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ त्या व्यक्तीला द्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. कारण
पुढची व्यक्ती काहीतरी कारणास्तव वाईट वागली असेल, तिच्या मनातही तसं नसेल, पण थोडासा वेळ जाऊ द्या. 29. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर कधीही करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले हे विसरू नका. वडीलधाऱ्यांशी कधीही मोठ्या आवाजात किंवा विनाकारण त्यांच्याशी वादविवादपूर्वक वर्तणूक वाक्यता करू नका. 30. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, याउलट जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते. म्हणून माणसाने कधीही पैशाचा माज करू नये. आहे त्या पैशामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा. 31. आपल्या आयुष्याची राखरांगोळी होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच लागू करा, कारण अतिशय महत्त्वाच्या अशा या गोष्टी आहेत. 32. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे खूप मोठे शत्रू आहेत. यापासून स्वतःला कसे वाचवता येईल हे नेहमी पाहत चला. 33. वायफळ खर्च कधीही करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालवू नका. आवश्यक त्या गोष्टींवरती खर्च करत चला. दानधर्म यावरती खर्च नेहमी करत चला. 34. विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको ते आजार ओढावून घेऊ नका. महत्त्वाचे म्हणजे आपले सांसारिक आयुष्य आपल्याच हाताने उद्ध्वस्त करू नका. 35. उधार दिलेले पैसे परत मागण्यास लाज कधीही बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा, कारण पैसा ही अशी गोष्ट आहे की चांगल्या लोकांनाही भुरळ पाडते. कारण आपल्या कष्टाचे हे पैसे आहेत, म्हणून आपल्या कष्टाचे पैसे मागायला कधीही लाजू नका किंवा कधीही कमीपणा बाळगू नका. आपल्या कष्टाचे हक्काचे पैसे ज्यांना उधार दिले आहे, निश्चित त्यांच्याकडे मागून तुमचे पैसे परत घ्या. 36. फॉर्न व्हिडिओ कधीही बघू नका. जर बघत असाल तर ते पाहणं आजच बंद करा. सतत पॉर्न व्हिडिओ बघितल्याने मानसिक आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते. तसेच चुकीचे वर्तणूकही तुम्ही करण्यास भाग पडता. म्हणून असे व्हिडिओ कधीही पाहू नका. तर खूप छान अशा 36 सवयी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ह्या सवयी आजच सोडण्याचा निश्चित तुम्ही निर्धार करा. या सवयी जर तुम्ही सोडल्या तर तुमच्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. तुमचं जीवन सुखी, समाधानी आणि पवित्र असे बनेल. तुमच्या संसारामध्ये सुख, समाधान, आनंद, शांतता निश्चित नांदेल. त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीची कमतरता तुमच्या संसारामध्ये भासणार नाही. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. आणि त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.